असा एक प्रश्न आलाय वेगळाच की स्वप्नात साप नाग दिसतात तर ते अशुभ आहे का शुभ आहे। सतत तुम्ही जर कधी विचार करताय साप दिसला साप दिसला साप दिसला साप दिसला तर मग तुम्हाला साहजिकच लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या नियमानुसार सगळं वाईटच होईल। ही कुंडलीत जेव्हा पहिल्या आणि 7व्या स्थानात किंवा 4थ्या आणि 10व्या स्थानात जेव्हा राहू केतू येतात तेव्हा शरीरावर एक प्रकारची अशी कुठेतरी एक जन्मखूण आढळते। आता प्रत्येकालाच आढळेल असं नाहीये। नमस्कार मित्रांनो, आज असा एक प्रश्न आलाय वेगळाच की स्वप्नात साप नाग दिसतात तर ते अशुभ आहे का शुभ आहे। तर थोडेसे माझे वैयक्तिक विचार आहे, बऱ्याचशा लोकांना पटतील नाही पटणार। तर इथे चायनातले लोक साप मारून खातात तरी त्यांना काय होत नाही ना, आपल्या लोकांच्या स्वप्नातनं साप जात नाही। भारतीय मनुष्य सापाला फार रिस्पेक्ट पण देतो आणि बरेचसे लोक मारूनही टाकतात, परंतु सापाबद्दल एक वेगळ्याच पद्धतीची भीती 10 पैकी 9 लोकांना एक असतेच किंवा 10च्या 10 लोकांनाच असते। तर शरीर जेव्हा आपलं थकलेलं असतं आणि आपण झोपतो, झोपेमध्ये आपलं अंतर्मन हे कार्यरत असतं आणि ज्या वेळेस आपण एका कुशीवर झोपतो तेव्हा हाताला ब्लड सर्क्युलेशन पूर्णपणे होत नाही। त्याच्याने होतं काय की मेंदू एक अशी प्रतिकृती तयार करतो की ज्याच्याने आपलं मन घाबरेल आणि आपण कुशी बदलू किंवा उठून बसू, बापरे एवढा मोठा साप दिसला। आता हा शकुन आणि अपशकुनाचा एक पद्धतीने भाग म्हटला जातो। बरेचसे लोक याला मानतात, बरेचसे लोक मानत नाही। आता याच्यामध्ये असं आहे की सतत तुम्ही जर कधी विचार करताय साप दिसला साप दिसला साप दिसला साप दिसला तर मग तुम्हाला साहजिकच लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या नियमानुसार सगळं वाईटच होईल। तुम्ही तो विषय तिथेच विसरून जायला पाहिजे। खरं तर आपण जेव्हा झोपेतनं उठतो त्याच्या 1-1.5 तासापर्यंत हा सगळा प्रकार लक्षात असतो, नंतर सगळे विसरून जातात। त्याच्यामुळे त्याला एवढं जास्त अनन्यसाधारण महत्त्व द्यायला काही अर्थच नाहीये। साप दिसला तर सोडून द्या, नमस्कार करा किंवा चपला घालून झोपा, त्यामुळे काही होणार नाही। आता यामध्ये काही केसमध्ये अशा गोष्टी असतात की कुंडलीत जेव्हा पहिल्या आणि 7व्या स्थानात किंवा 4थ्या आणि 10व्या स्थानात जेव्हा राहू केतू येतात तेव्हा शरीरावर एक प्रकारची अशी कुठेतरी एक जन्मखूण आढळते। आता प्रत्येकालाच आढळेल असं नाहीये, 10 पैकी 6-7 लोकांना ही आढळते। त्यामुळे आपल्या घराण्यातल्या व्यक्तींच्या ज्या काही सवयी आहेत त्या सेम सवयी नॅचरली तर असतातच, पण अशा केसमध्ये जास्त असतात। तर त्यावेळेस या लोकांना एखादी घटना घडल्यानंतर असं वाटतं की अरे हा प्रकार माझ्या आयुष्यात पूर्वी झालेला आहे किंवा हे माझ्या आयुष्यात झालेलं आहे किंवा हे मी पहिले कुठेतरी बघितलेलं आहे, असं बऱ्याचशा लोकांना वाटत असतं। तर ते वाटणं साहजिक आहे, कालांतराने ते विसरून जातं। पण अशा लोकांनी थोडीशी त्राटक साधना, थोडीशी ध्यानधारणा जर कधी वाढवली तर त्यांच्या झोपेबद्दलचे जे त्रास आहेत ना ते बऱ्यापैकी कमी होतात। या लोकांना बऱ्यापैकी आई वडिलांचं प्रेम मिळत नाही किंवा या लोकांना, आता हे प्रत्येकाच्या कुंडलीनुसार वेगवेगळा अभ्यास असतो याचा आणि त्याच्यानुसार समजतं की अरे हे असं असं झालेलं आहे, हे तसं तसं झालेलं आहे, किंवा आता याला वाटतं की मला आई वडिलांचं प्रेमच मिळालेलं नाही म्हणून माझी प्रगती झाली नाही, आणि त्यांना असं वाटतं की आमच्या वेळेस एवढं नव्हतं, तुला तर इतकं दिलं तरी तुला करता नाही आलं। पण याच्यामध्ये असतो जनरेशन गॅप, याच्यामध्ये असतो विचारांची तफावत असते बऱ्यापैकी। त्यामुळे अशा लोकांची मानसिकता ही प्रेमानेच बदलत असते। यांना आपण जर कधी हे केलं की बरेचसे लोक म्हणतात काल सर्प करा, ह्याव करा, त्याव करा, आणि थोडासा फरक पडतो पण, कारण की त्यामध्ये पंचतत्वांचीच एक साधना सांगितलेली आहे, मंत्रोच्चारच सांगितलेला आहे, त्याच्यामुळे त्याच्याने थोडा फरक पडतोही। परंतु जोपर्यंत आपलं माइंडसेट होत नाही तोपर्यंत फरक पडत नाही। 100% फरक पडण्यासाठी आपली मानसिकता त्या प्रकारची बदलली गेली पाहिजे, म्हणजे आपल्याला फरक पडतो। आता थोडा प्रश्न याच्या ठिकाणी राहिलाच की हे शुभ आहे का अशुभ आहे। व्यक्तिगत हे आपापलं मत आहे, तुम्ही व्यक्तिगत ठरवा की हे शुभ आहे का अशुभ आहे। याला शास्त्राचे काही जोड नका लावू, शास्त्रात असं काही सांगितलेलं नाही की हे शुभ या तत्वात ठेवा किंवा अशुभ या तत्वात ठेवा। जे पटतंय ते घ्या, जे नाही पटत ते सोडून द्या।
असं माझं वैयक्तिक मध्ये असं आहे. तर आता हे वैयक्तिक मत माझं मी आपणास सांगितलेलं आहे. आता आपणास जर कधी या पद्धतीच्या काही शास्त्रीय गोष्टींबद्दल आपल्याला जर कधी चर्चा करायची असेल तर नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे सहकार्य करा. आपल्या केलेल्या कमेंटमुळे आमचाही उत्साह वाढतो आणि आम्हाला नवनवीन गोष्टींवर विषय कुठले बनवायचे आहेत, काय बनवायचे आहेत हे आम्हाला त्याद्वारे कळत असतं. त्यामुळे सर्वांनी त्याचं सहकार्य करा आम्हाला आणि नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे कळवा की आपल्याला हा विषय कसा वाटला. नमस्कार.